छत्रपती वीर प्रतापसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्यातर्फे वैद्यकीय डिजिटल आरोग्य तपासणी व्हॅनचा लोकार्पण सोहळा छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी रक्षक प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना मोठा आधार मिळेल असा विश्वास छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय। गाडीच्या मागे या तिकडे आपण ईव्हीटी संदर्भामध्ये भेट केली आहे। याच्यामध्ये जे आहे सागरमध्ये जे आहे याची रेंज आहे 60 ते 80 किलोमीटर प्लस याच्यामध्ये आपण यूपीएस सिस्टम बॅकअप दिलेला आहे। जरी समजा आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय वगैरे नाही भेटला तरी पण आपण 8 तासाच्या वरती पूर्णपणे आपण टेस्ट वगैरे करू शकतो। वरती सोलर पॅनल दिलेला आहे। समजा जरी इलेक्ट्रिसिटी सप्लाय नाही भेटला सोलर पॅनलने ऑटोमॅटिक गाडी पण चार्ज होते आणि यूपीएस पण बॅटरीला चार्ज होतात। आता ही जी मशीन आहे सर ह्याच्यामध्ये 45 प्लस वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट होतात। त्याच्यामध्ये ब्लड जे आहे ते ब्लड आपण वेन ब्लड नाही घेत आपण फक्त प्रिक सिस्टमनी घेतो। त्याच्यामध्ये ग्लुकोज असेल, लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉल असेल, हिमोग्लोबिन असेल, त्याच्यानंतर तुम्हाला ब्लड प्रेशर, बीएमआय, बीएमआर, बॉडी वॉटर, मेटाबॉलिक एज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 45 प्रकारच्या यामध्ये टेस्ट इन्क्लुडेड आहेत। ज्या ठिकाणी आपण हे ट्रॅव्हल करून जाऊ नाही शकत अशा ठिकाणी आपण क्लिनिकल बॅग म्हणून एक सुटकेस बनवले ज्याचं वजन 8 ते 10 किलो आहे। जसं की काही ट्रायबल एरियाज असतील किंवा जिथं आपण माउंटेनर एरियाज असतील तिथं आपण ते गाडी नाही घेऊन जाऊ शकतो ते सुटकेस घेऊन जाऊ शकतो। त्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या 50+ टेस्ट इन्क्लुडेड आहेत। त्याच्यामध्ये HbA1c आहे, युरिक ऍसिड आहे, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाईल आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये 50 ते 55 प्रकारच्या टेस्ट आहे। आणि हे जे तिसरं डिव्हाइस आहे हे आपण स्कूल कॉलेजसाठी बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये स्कूल कॉलेजमध्ये ब्लड, युरिन हे जे सॅम्पल्स घेतो ते अलाउड नाही करत पेरेंट्स। त्याच्यामध्ये फक्त 25 प्रकारचे नॉन इन्व्हेसिव्ह बेसिक व्हायटल पॅरामीटर्स आहेत। आणि याच्यामध्ये एक स्टुडंट क्रिएटिव्हिटी म्हणून आपण एक ॲडिशनल पार्ट दिलेला आहे। समजा आता मी जर वेट चेक करायला गेलो तर आता पृथ्वीवरती जे काही वेट आहे आणि बाकीच्या प्लॅनेट्सवरती काय आहे ते पण त्यावरती शो वगैरे होतं वेगवेगळ्या प्लॅनेट्सवरती स्टुडंट एक आपण त्याच्यामध्ये एक प्लॅनेटरी बेस्ड ऍप्लिकेशन दिलेलं आहे। समजा मी त्याच्यावरती वेट आता करायला गेलो वेट स्केलवरती उभा राहिलो तर अर्थचं वेट समजा माझं 40 किलो आहे तर बाकी प्लुटो, नेपच्यून वगैरे बाकीचे जे काही ग्रह आहेत त्याच्यावरती याचं एज बाय डिफॉल्ट कॅलिब्रेट होतं आणि तिथं काय असू शकतं हे त्याचे एक रिपोर्ट देईल। याचं एक ऍप्लिकेशन बेस्ड आहे ज्याच्यामध्ये आपण काय की अर्थ सॅटेलाइट नाही याच्यामध्ये सगळं नेट कनेक्टिव्हिटी आहे। एक बेसिक जे आपलं आपण जे कॅल्क्युलेट करतो की समजा आपण चंद्रावरती गेल्यानंतर आपलं जसं ह्युमन बॉडीचं वेट समजा 50 असेल त्याचे जे पॅरामीटर्स यूज केले आहेत ते आपण प्रोग्रामिंगमध्ये ते पॅरामीटर्स याच्यामध्ये यूज केलेले आहेत त्याप्रमाणे ते वेट कॅल्क्युलेट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस आहेत। याच्यामध्ये जो आहे तो आपण तिन्ही याच्यामध्ये AI जनरेटेड डाएट प्लॅन तुमचे बेसिक व्हायटल चेकअप्स घेतल्यानंतर AI जनरेटेड डाएट प्लॅन पण प्रत्येकाला आपण यामध्ये प्रोव्हाइड करतो। तुमच्या बाजूने जसे माझ्यावर एक्सपेरिमेंट केलं ना बाकीच्यांना खात्री त्याच्यानंतर आतलं काही काढून देत तुमच्याकडे टाकू शकतो दुसरं ज्यावेळी नेक्स्ट करत त्यावेळी म्हणजे इमेज रिपोर्ट वरती ती इमेज येते त्याच्या प्रकारे वेगवेगळे डिव्हाइसेस पण त्याला आपण अटॅच करून हे करू शकतो।
वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हायसेस ऑनलाईन आणि त्याचं आपण प्रोग्रामिंग करून त्याचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. आता ह्याला कसं झालं की प्रिंटर अटॅच नाही आहे, त्याच्यामुळे याच्यावरती आपण डायरेक्ट अँड्रॉइड टेक्नॉलॉजी असल्यामुळे व्हॉट्सअप बेस्ड आहे. याच्यावरचा जो काही इन्स्टंट रिपोर्ट भेटतो आता हे जे डिव्हायसेस आहेत या डिव्हायसेसला ज्यावेळी तुम्ही सगळे स्ट्रीप बेस आहे, जे काही तुम्ही ब्लड घ्याल ते प्रिक करून फक्त सॅम्पल तुम्हाला ते इनपुट द्यायचं, त्याचा आउटपुट जनरेट होतो आणि इन्स्टंट आपण जे आहे ते अँड्रॉइड टेक्नॉलॉजीमुळे डायरेक्टली व्हॉट्सअपला इथूनच रिपोर्ट आपण शेअर करू शकतो. जे गाडी आहे ईव्हीमध्ये प्रिंट पण भेटते आणि त्याच्यावर आपण PDF शेअर आपण व्हॉट्सअपला पण करू शकतो, असं दोन्ही आहे. याच्यामध्ये सुटकेसमध्ये फक्त आपण प्रिंटर अटॅच नाही देत, फक्त व्हॉट्सअपवरती आपण जे काय आहे ते रिपोर्ट शेअर करू शकतो. प्रिंटरची वेगळी बॅग ठेवू शकत नाही. ह्याला अटॅच करू शकतो सर, फक्त काय की वेटच्या हिशोबाने, जसं की एरियाच्या हिशोबाने, समजा कुठे घेऊन जायचं त्या हिशोबाने आपण प्रिंटर नाही, याला थर्मल प्रिंटर वगैरे पण आपण अटॅच करू शकतो, ज्याचं वेट कमी असेल वगैरे तेही आपण काय अटॅच करू शकतो. त्याचं वेट काय बॅग? 8 ते 10 किलो आहे सर. त्याला पाठीमागं बॅटरी बॅकअप वगैरे इथं दिलेला आहे. हे सगळं इक्विपमेंट ठेवण्यासाठी याच्या पाठीमागे याच्या पाठीमागे आहे. हे वेट स्केल आहे. असे जे वेगवेगळे जे आहेत ते अशा प्रकारच्या स्ट्रिप्स असतात. आता हे जे आहे सगळे हिमोग्लोबिनची स्ट्रीप आहे. आता ह्याच्यामध्ये बेसिकली फक्त इथं इनपुट द्यावं लागतं. आपण वेन ब्लड नाही घेत, प्रिक करतो. प्रिक केल्यानंतर जे काही 1-2 थेंब असतील तर आपल्याला याच्यावरती द्यायचं. तो डिव्हाइस कनेक्टेड असतो, त्याचा इनपुट जनरेट होतो. इन्स्टंट रिपोर्ट आहे याच्यामध्ये. रिपोर्टसाठी वगैरे कोणत्याही प्रकारची वेट करण्याची वगैरे गरज नाही. हां, याला EVला प्रिंट आहे. एक पीस सॅम्पल करून हा एक कोणाच तरी करून टाका. श्रीभाऊ काय करायचं? त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. 1 टाइम रजिस्ट्रेशन करावं लागतं. Gate 9 8483 अजून बरं 8483 0583 838 म्हणजे दिसतील का पॅरामीटर वर सगळे? त्याच्यामध्ये हे लॉग इन केल्यानंतर बेसिक डिटेल्स वगैरे घ्यावे लागतात. पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये नाव, ॲड्रेस वगैरे बेसिक डिटेल्स कॅप्चर करतो. क्लाउड बेस असल्यामुळे समजा मी एकदा याच्यावरती टेस्ट केली, त्याच्यानंतर मी जरी रिपीटेड येऊन टेस्ट केलं तर परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, कारण हे सगळं क्लाउड बेस आहे. त्याच्यावरती तुम्हाला जे आहे ते परत म्हणजे रिपीटेडली रजिस्ट्रेशन वगैरे करायची गरज लागत नाही. पण आता हे पहिलं मी लॉग इन केलेलं आहे माझं, त्याच्यावरती गेलं तर हे अशा प्रकारचे स्क्रीन होते. त्याच्यावरती हेल्थ चेकअपचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे पॅरामीटरच्या ज्या आहेत त्या टेस्ट आहे. तर समजा आता एक जस्ट नॉर्मल आपण बेसिक व्हायटल चेकअप्स वगैरे केलं तर करू शकतो. बेसिक करून घ्यायचं. चेक करून घे. उभं राहायचं. ते स्पेस होईल का पण? नेक्स्ट ऐसा हाइट दिया सिर्फ हाइट दिया. यस बस बस. हे इथं बॉडी टेम्परेचरसाठी फक्त असा हात लावायचा, हाताने बॉडी टेम्परेचर असं त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल चेक होतं आपलं. त्याच्यामध्ये इंडेक्स फिल करतो. हां ठीक आहे, एकदा स्टार्ट करतो. हो ते काढू का? नॉर्मल जस्ट हे सगळं सेन्सर बेस्ड आहे. BP साठी आपण हे BP कफिंग वर
नाही सर, नाही. कोण आहे गाडी? फर्स्ट वन गेला. याच्यामध्ये वेट गेन करायचं आहे, वेट लॉस करायचं आहे, मेंटेन ठेवायचं आहे, हे विचारलं मसल गेन, वेट लॉस सिलेक्ट करा. त्याच्यामध्ये तुम्ही आता हा डाएट प्लॅन कसा आहे की आता जे जिम ट्रेनर वगैरे असतात ते खूप ऍक्टिव्हली फॉलो करतात. म्हणजे आपण जे कॉर्पोरेट फील्डमध्ये मॉडरेटली ऍक्टिव्ह किंवा ऍक्टिव्ह मोडवरती करतात, तर आपण ते विचारलं जातं की कसं फॉलो करता. समजा मॉडरेटली ऍक्टिव्ह असेल तर याप्रमाणे काही मेडिकल कंडिशन्स आहेत, ज्या एक्झिस्टिंग काही मेडिकेशन्स असेल तर त्या सिलेक्ट करायला लागतात. मॉडरेटली ऍक्टिव्हचा आता जो डाएट प्लॅन जनरेट होणार आहे तो डाएट प्लॅन तुम्ही किती म्हणजे कॉन्शियसली तुम्ही फॉलो करणार आहात. ऍक्टिव्ह, मॉडरेटली ऍक्टिव्ह, म्हणजे ऍक्टिव्ह आणि मॉडरेटली ऍक्टिव्ह, व्हेरी ऍक्टिव्ह, एक 3-4 स्टेज आपण यामध्ये दिलेले आहेत प्रोग्रामिंग मध्ये. आता काय होतं की सर ते डेली ऑफिसला वगैरे जातात ते लोक ते तेवढं फॉलो प्रॉपरली नाही करू शकत. मग जिम ट्रेनर्स वगैरे जे असतात ते मग 2 टाइम एक्सरसाइज करून किंवा जे ते असेल ते प्रोटीन्स वगैरे त्याप्रमाणे ते असं आहे. समजा नन करा, समजा काही नसेल मेडिकेशन्स तर आपण नन करतो. आणि याच्यानंतर तुमचा 7 डेजचा डाएट प्लॅन जनरेट होतो. हा जो 7 डेजचा डाएट प्लॅन आहे तो रिपीटेडली तुम्ही 1 महिना 2 महिने जोपर्यंत नेक्स्ट चेकअप करत नाही तोपर्यंत तुम्ही तो रिपीटेडली तुम्ही यूज करू शकता. रिपोर्ट मी झाले का? कालच झाले. रेग्युलर चेकअप. फक्त बॅक करा, मी तो प्रिंट येते तोपर्यंत मी सांगतो. अजून मेन स्क्रीनवर जाऊ. आता याच्यामध्ये असं आहे, समजा तुम्हाला जर रँडम शुगर पाहिजे असेल, सगळ्या टेस्ट पण एक साथ आपण सिलेक्ट करू शकतो किंवा एक करायचे असेल तरी करू शकतो. तर समजा रँडम शुगर असेल, समजा हे रँडम शुगरला पण रँडम शुगर ऑन करावी लागते. त्याप्रमाणे आपण स्टार्ट टेस्ट करून याचे जे काही रँडम शुगर म्हणजे आता तुम्ही फास्टिंगच्या अगोदर किंवा पीपीच्या अगोदर जे आहे त्याच्यामध्ये 2 रँडम शुगर मध्ये काय आता चालूला समजा आपण काही चहा काही आपण जेवण वगैरे केलं तर त्याप्रमाणे आताची जी काही शुगर आहे ती याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे टीपीआय फास्टिंग येतं, त्याच्यामध्ये जेवणाच्या अगोदर आला तर आपण त्याप्रमाणे ती टेस्ट कन्क्लूड करतो. जेवल्यानंतर समजा जेवल्यानंतर जी आहे ती म्हणजे ती कन्क्लूड. माझे अत्यंत जीवलग आणि खूप जुने मित्र, ज्यावेळेस मी कॉलेज संपून सातारला आलो तेव्हापासूनची आमची मैत्री. दादा मोजर यांनी रक्षक प्रतिष्ठानमार्फत अनेक उपक्रम राबवले. हा उपक्रम एक अत्यंत आगळा वेगळा उपक्रम याच्याकरता आहे की अनेक वेळेस भौगोलिक अडचण असती, म्हणजे हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. त्याकरता अत्यंत विचारपूर्वक त्यांनी ही हेल्थ केअर गाडी तयार केलेली आहे. त्याच्या माध्यमातून अत्यंत दुर्लक्षित दुर्गम भाग खास करून यांच्या सेवेकरता, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण त्यांची शरीराची काय परिस्थिती आहे ही त्यांना समजली गेली पाहिजे. त्याच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावरती
म्हणजे औषध उपचार करता येईल. बऱ्याच वेळेस केवळ फक्त जे लोक असतात जे डोंगरी परिसरात, जे अत्यंत जे दुर्गम परिसरात राहतात, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचता येत नाही. खास करून यांच्याकरता याचा उपयोग होणार आहे. असं म्हणत नाही की इतरांकरता होणार नाही, पण शहरी भागात राहतात ते हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात, पण ही जी लोक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांचं संपूर्ण हेल्थची म्हणजे त्यांच्या आरोग्याची परिस्थिती काय ही त्यांना समजून सांगणं हे रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे मला वाटतंय की अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे, मला नाही वाटत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो, असा दुसरा कोणी अजून राबवला असेल, कदाचित असेल सुद्धा, माझ्या तर वाचण्यात किंवा माझ्या बघण्यात तर नाही आलं. त्यामुळं अत्यंत आता जरी त्यांनी सुशील दादांनी आता जरी भरारी मारली असेल स्वकर्तृत्वावरती, पण तो सुद्धा अशाच परिस्थितीतनं त्यांनी संपूर्ण म्हणजे वाटचाल करत 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 तो पुढे आलेला आहे. त्याची जाणीव त्यांनी जी ठेवली आहे त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि हा जो विचार आहे की जे लोक हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही किंवा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना किंवा भौगोलिकदृष्ट्या जाऊ शकत नाही, त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या संपूर्ण हेल्थचं, आरोग्याचं, त्याला संपूर्ण पॅरामीटर्स समजून सांगणं हे त्यांनी त्याचं रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्यांनी त्यांनी म्हणजे स्वतःचं कर्तव्य समजलं. अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे. माझं तर म्हणणं आहे की याचं ठिकठिकाणी खास करून शासनाने अनुकरण करावं आणि शासनाने त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या संपूर्ण मेडिकल चेकअप्स, बऱ्याचशा चेकअपच्या अशा व्हॅन्स निर्माण कराव्यात. कारण एखादा मेडिकल कॅम्प जेव्हा आपण घेतो सगळ्यांना त्या ठिकाणी पोचता येत नाही. त्यांना पोचता जरी येत नसेल, काय लोक वयस्कर असतात, काय लोकांना माहिती मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचणं हे आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे असं माझं शासनाला आव्हान आहे. माझ्या परीने याचं संपूर्ण राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, याचं संपूर्ण तिथपर्यंत पोचण्याचं काम करणार आहे. आणि मनापासून खरं म्हणजे कौतुक मी उगीच करत नाही, पण म्हणजे ह्या अशा ज्या दुर्लक्षित लोकांच्याबद्दल अंतःकरणातनं जो माणूस विचार करतो त्याचं कौतुक म्हणा, त्याचं काय, त्याला म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा त्याचं विजन किती असेल तुम्ही बघा. शिक्षण प्राप्त झालेले अनेक लोक बघितले, काहींनी मेडिकल सायन्समध्ये PhD केल्यात, हे केलं ते केलं, पण ह्या लोकांना का सुचलं नाही हा माझा सवाल आहे. वास्तविकरित्या याचं अनुकरण करून जे मोठे हॉस्पिटल्स आहेत तर जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा, त्या लोकांनी सुद्धा याच्यातनं बोध घ्यावा. इथं म्हणेन की त्यांनी एक मिशन म्हणून त्यांनी हे राबवावं आणि शासनाच्या, केंद्र शासनाच्या माध्यमातून जे म्हणून काय या संदर्भात करता येईल ते निश्चितपणे पाठपुरावा करेन. कारण की लोकांची सेवा देवाची सेवा, लोकांची सेवा म्हणजेच देवाची सेवा.
असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. किंबहुना मला सुद्धा मी म्हणजे दुसऱ्याचं बोलण्यापेक्षा मी माझं स्वतःच सांगतो. मला सुद्धा सुचलं नव्हतं, सुशीलला सुचलं. हे तुम्ही विचार करा, किती विचार करतो. माझा मित्र आहे आणि खऱ्या अर्थाने ते एवढे आशीर्वाद मला मिळणार आहे. आणि आशीर्वाद मिळण्याकरता ते करत नाही, पण अंतःकरणातनं लोकांची सेवा म्हणून त्यांनी संपूर्ण हे केलं आहे. खऱ्या अर्थाने मित्र असावा तर ह्या शहाण्यासारखा. वीर प्रतापसिंह राजे भोसले आमचे मार्गदर्शक यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या महाराज साहेबांनी हे व्हॅनचं डिजिटल व्हॅनचं लोकार्पण सोहळा आता झालेला आहे. आपण सर्व उपस्थित आहात. धन्यवाद. कुठं कुठं असेल गाडी? सातारा लोकसभा सातारा लोकसभा मतदारसंघात सगळ्या ठिकाणी गाडी सर.